तुम्ही असा देश पाहिलाय का जिथं हॉर्न नसतो, कचरा नसतो आणि लोक आपल्यासारखी चला रे टाइमपास करत फिरतच नाहीत. तिथली लोक भारीच वेगळी आहेत बघा. काम नसेल तर घराबाहेर पायच टाकत नाही आणि ज्यांचं काम आहे तो एकटाच निघतो. आपल्याकडे काय, एकाला काम असलं तरी संपूर्ण टोळी चला रे बघायला जाऊ म्हणत निघते. भूटानमध्ये मात्र एक काम एक माणूस पॉलिसी आहे. आणि गंमत आहे का, भूटानचा टाइम आपल्या भारतापेक्षा अर्धा तास पुढं आहे. म्हणजे आपल्याकडे 11 वाजले असतील तर तिथे 11:30 वाजलेले असतात. आता इथे बघा, आमच्या आयन्सच्या घड्याळामध्ये 10:59 झालेत, म्हणजेच ते भारताचं टाइम आहे आणि मोबाईलमध्ये आहे भूटानचं टाइम. 11:30 वाजलेत, म्हणजे भारत आणि भूटान या दोन देशामध्ये अर्ध्या तासाचा फरक आहे. आम्ही एका रस्त्याच्या मधोमध असलेल्या एका छोट्याशा पार्कमध्ये गेलो होतो. ते पार्क लहान होतं, एकदम शांत आणि सुंदर. तिथं एक छोटंसं मंदिर होतं आणि मंदिराच्या बाहेर एक गोल फिरवायचं चक्र होतं. म्हणजे आपण आपल्या मंदिरामध्ये जसं घंटा वाजवतो तसं तिकडे ते चक्र गोल फिरवलं जातं आणि त्या चक्राची एक ठराविक दिशा ठरलेली आहे. त्याच दिशेला ते फिरवलं जातं. त्या चक्रावर काही श्लोक कोरलेले होते. आम्हाला काही त्याचा अर्थ नीट नाही समजला, पण ते बघून असं वाटत होतं की ते नक्कीच पवित्र श्लोक असावेत. त्या मंदिराच्या दोन्ही बाजूने रस्ता आहे आणि तिथं नियम असा आहे, रस्ता फक्त झेब्रा क्रॉसिंग वरूनच ओलांडायचा. अधून मधून चाललं तर लोक असं बघतात जसं की हा कुठून आलाय. आणि सगळ्यात भारी धक्का म्हणजे काय माहितीये तुम्हाला, तिथं कुणी हॉर्नच वाजवत नाही. हो, कुणी हॉर्नच वाजवत नाही तिथं, कारण हॉर्न वाजवण्यासाठी तिकडे बंदी आहे. मग आहेत की नाही त्यांचे रूल एकदम भारी. आपल्याकडे तर सिग्नल लाल असला तरी हॉर्न, हिरवा असला तरी हॉर्न. तिथं मात्र एकदम शांत, झेन मोड चालू. तिथली लोक खूप प्रेमळ, शांत आणि आदराने बोलणारी आहेत. त्यांचं एकच म्हणणं आहे की भूटानला या, पण आमचे रूल पाळा. तुम्ही नियम पाळले तर ते तुम्हाला कशाचाच त्रास देत नाहीत. तसंच भूटानमध्ये प्रदूषण जवळजवळ नाहीच. हवा एकदम स्वच्छ, हिरवे डोंगर आणि वातावरण एकदम शांत आहे. निसर्गाचा खरा खजिनाच आहे हा देश. जर तुम्हाला शांत, स्वच्छ आणि भारी ठिकाणी फिरायला जायचं असेल तर भूटान एकदम परफेक्ट डेस्टिनेशन आहे. हा माझा प्रत्यक्ष आलेला अनुभव होता, तो मी तुम्हाला सांगितला. आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्की मला कळवा.